तर आज आपण गुढीपाडव्याच्या सणानिमित्त पुरणपोळी मऊ लुसलुशीत कशी बनवायची ते पाहूया। नमस्कार, नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवणार आहोत। सर्वात अगोदर आपण ही चण्याची डाळ शिजत घालणार आहोत। डाळीचं प्रमाण 1 किलो चण्याची डाळ आहे। ह्या वाट्यानी तुम्ही जर मोपाल तरी 4 वाट्या चण्याची डाळ आहे। तर ही बरोबर 4 वाटी डाळ आहे। तर ही डाळ आहे ती 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। डाळ शिजत घालण्यासाठी आपण याच वाटीने 9 वाट्या पाणी घालणार आहोत। याच्यामध्ये मी एक चमचा हळद आणि 2 चमचे तेल घालणार आहे। याच्यामध्ये हळद टाकली की पुरणाला रंग खूप छान येतो आणि तेल टाकलं की कुकरमधून आपलं पाणी बाहेर ओतू येत नाही। ही डाळ मी कुकरमध्ये 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहे। 5 शिट्ट्यातच डाळ अगदी मऊ शिजून निघते। आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊया। तर मी इथे कुकरचा एक डबा भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही ही मापे अगदी घरातील छोट्या वाटीच्या साहाय्याने सुद्धा घेऊ शकता। कणिक भिजवण्याआधी चाळणीने चाळणे खूपच गरजेचं आहे। चाळणीने पीठ चाळून घेतलं की पिठाचा प्रत्येक कण सुटसुटीत होतो। कुठेही पिठाच्या गुठळ्या राहत नाहीत। त्याच्यामुळे कणिक अगदी एकसारखी भिजली जाते। याच्यामुळे पिठाच्या गुठळ्या कुठेही राहत नाहीत। पुरणपोळीची कणिक भिजली की पोळ्याही खूप लुसलुशीत होतात। आपण मैदा यासाठी वापरायचा आहे कारण सर्वच गव्हाची क्वालिटी एकसारखी नसते। पुरणपोळी फाटण्याचं कारण गव्हावरती सुद्धा डिपेंड असतं। तर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। तर कणिक भिजवण्यासाठी हळद अशा प्रकारे मी पाण्यात भिजावून घेणार आहे। तर अशा प्रकारे पाण्यामध्ये हळद टाकून भिजवली कणिक की तिला एकसारखा कलर येतो। तर चला आपण कणिक मळून घेऊया। ही कणिक जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, तर मळून घ्यायची आहे। जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही, कारण जास्त पातळ झालं की तुमच्या पोळ्या ह्या पोळपाटाला चिकटतील आणि जास्त घट्ट झाल्या तर त्या मऊ लुसलुशीत होणार नाही, अगदी उग्रस अशा होतील। तर पीठ आपल्याला अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। आपली ही डाळ देखील कुकरला तर आपली ही कणिक मळून झालेली आहे। 1 तासासाठी आपल्याला हे सेट। कुकरच्या शिट्ट्या 3 झालेल्या आहेत तोपर्यंत चला आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून भात शिजायला ठेवूया। तर यात भातात थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। कणिक मळून घेऊस तोपर्यंत आपली ही डाळ ही 5 शिट्ट्यामध्ये शिजलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये सुद्धा 5 शिट्ट्यांमध्ये किती मऊ डाळ शिजलेली आहे। तर आपण कुकरमधून ही डाळ पातेल्यावरती एक चाळण ठेवलेली आहे। या चाळणीत आपल्याला ओतून घ्यायची आहे। तर हे पहा, कटाच्या आमटीसाठी येळवणी सुद्धा एकदम मस्त घट्ट निघालेला आहे। तर आज आपण कटाच्या आमटी सुद्धा बनवणार आहोत।
तर आपण ही डाळ एका मोठ्या कढईमध्ये काढून घेणार आहोत. तिचा ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे. तर हा गूळ असा मी ठोंब्याच्या साहाय्याने असा थोडा चेचून घेतलेला आहे. तर गूळ आपण याच्यात मिक्स करूया. तर मी इथे पुरणामध्ये टाकायला सोंठ घेतलेली आहे, बडीशॉप घेतलेले आहेत आणि जायफळ घेतलेले आहेत. आपणे तर तव्यावरती गरम करून घ्यायचे आपल्याला. इकडं पुरण परतायला घेतले तोपर्यंत आपलं हे सुद्धा चांगलं झालेलं आहे. विलायची सोलून घेतलेली आहे. गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कारण 1 किलो डाळीला 1 किलो गूळ वापरला तरी चालेल. तर आपला भात सुद्धा शिजून तयार झालेला आहे. आपण उतरून घेऊया. तर आपण याची तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पावडर करून घेऊया. तर हे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत आपण हे हलवूनही घ्यायचं आहे, नाहीतर खालून लागू शकतं आपल्याला. आणि हे घ्यायचं आहे. काही तात ते मध्ये येऊन ते फुटू शकते, म्हणून आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. हे पुरण जरी असं पातळ तुम्हाला वाटलं तरी घाबरू नका. हे सतत हलवत राहा, ते नक्की घट येईल. सर्वजणच पुरण परतून पोळी बनवतात असं नाही, तर काही लोक पुरण बिना परतताही पोळी बनवतात. तरी तुम्ही पुरण परतून एक वेळी पहा, एकदम परत तुमची खमंग लागते. तर हे जायफळ आपल्याला थोडंसं खिसून याच्यामध्ये टाकायचं आहे. तर हे पहा, आपल्या पुरणातलं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे. असं सतत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे. तर हे पहा, आपलं पुरण परतून चांगलं घट्टसं झालेलं पुरण आणि ते चेक करण्यासाठी जे चम्मच आहे ना कोण पाहायचं, पडलं की रेडी झालेलं नाहीये असं समजायचं. परंतु हे आपलं पुरण आता सध्या रेडी झालेलं आहे. तर आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही विलायची, जायफळ सगळ्या घ्यायची आहे. चांगलं एक जीव त्याचा करून घ्यायचा आहे. हे आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे फळ सुंठ आपण अगोदर करतात, वास त्याचा उडून जातो. शेवटी टाकलं की त्याचा वास एकदम छान येतो. तर हे पहा, असं खोलगट पातेलं घेऊन त्याच्यावरती आपल्याला हे पुरणाची चाळण अशी ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये असं थोडं थोडं टाकून असं पुढं सरकवायचं आहे. असंच थोडं थोडं घेऊन अशा प्रकारे आपल्याला हे पुरण सगळं वाटून घ्यायचं आहे. हे पुरण सहसा गरम असताना असं पटपट वाटून घ्यायचं आहे, कारण थंड झालं की ते पुढं सरकत नाही. तर आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे आणि या चाळणीचं पुरण हळूहळू अशा प्रकारे एका चमचने काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपलं हे पुरण पूर्ण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता.
तर आता आपण आमटीसाठी काय काय लागतं ते पाहूया. मी अर्ध्या वाटीतली अर्धी वाटी खोबरे घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, मोहरी, जिरा, कढीपत्ता, कोथिंबीरचीही देठं थोडे घेतलेले आहेत. तर हे आपल्याला खोबरं पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे. तर खोबरं आपलं बारीक झालेलं आहे आणि आता लसूण टाकून घ्यायचं आहे. कारण खोबरं अगोदर बारीक केलं की ते व्यवस्थित होतं आणि लसूण त्याच्यामध्ये टाकला की ते व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे खोबरं अगोदर बारीक करून घ्यायचं. आपण इथं पातेलं गरम करायसाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. 2 ते 3 पळ्या टाकून घ्या. तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं मोहरी टाकून घेऊया. तर तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात पहिली मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया. जिरे झाले की त्यातच कढीपत्ता टाकून घेऊया. त्यातच आपण हे 4 चमचे चटणी घेतलेली आहे. हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यातच हे वाटण जे वाटलं होतं आपण ते टाकून घेऊया. आणि यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. चांगल्या प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आपला हा मसाला छानपैकी भाजलेला आहे. यात आपण ही येळवणी आपण ह्याच्यामध्ये वतून घेऊया. तर आमटीला थंड पाणी वापरायचं नाही. अगर काय येळवणी कमी पडला असेल तर तुम्ही पाणी थोडंसं गरम करून टाकू शकता. तर या आमटीमध्ये आपल्याला एक मोठासा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली इकडं गुळवणी पण बनली आहे आणि पापडही बनवून तयार आहेत. तर चला आपण कणकीकडे वळूया. तर या कणकीमध्ये आपण थोडंसं तेल टाकत आहोत. तेल टाकून थोडंसं मळून घ्यायचे आहे. तर आपण ना असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. कडेने पातळ करायचं आहे आणि मध्ये जाड ठेवायचं आहे. आणि आपल्याला कणकीचा गोळा छोटा आणि पुरणाचा मोठा घ्यायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे उंडा करून घ्यायचा आहे. एकदम आबूदार असं हळूहळू वरतून लाटून घ्यायचं आहे. आणि पीठ थोडंसं असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून चिकटू नये. आणि पीठ जास्त सुद्धा लावायचं नाही. पीठ जास्त लावल्यामुळे उघरट पोळी लागते. तर हे पहा, आपली पोळी बनवून तयार आहे. इथं थोडंसं आपण तेल सोडून घ्यायचं आहे या तूप. तर ही आपल्याला अलगद पलटायची आहे. आणि तूप सोडून घ्यायचं आहे साईडने आपल्याला. तुम्ही बघू शकता कशी टंब फुगलेली आहे.
तर तुम्ही पाहू शकता ही आपली पोळी दोन्ही साईडने भाजून सुद्धा झालेली आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकता पूर्ण 2 टम्म फुगून आतपर्यंत कशी आहे. तर इथं आपली कटाची आमटी सुद्धा बनवून तयार आहे. मस्तच कट आलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपण या गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केला की ही चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण त्यात टाकून घेणार आहोत. कारण गॅस चालू असला कोथिंबीर टाकली की ती काळी पडते. गॅस बंद करूनच कधी पण कोथिंबीर टाकायची. तर आपली आमटी तयार झालेली आहे. तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण करून घेतल्या आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण पिठाच्या आणि पुरणाच्या पोळ्या आपल्या झालेल्या आहेत. तर हे पहा किती मुलायम पोळी आहे, तुम्ही बघू शकता. हे पहा. तर चला आपण प्लेट रेडी करूया. हे गुळवणी, हे दूध, हे पापड मस्त, आणि ही कटाची आणि ही आपली आमटी. तर यावर 1 चम्मच तुपाची धार. तर तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.